हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल. सकाळी 11 वाजतात आणि अंघोळ माझी आज झालेली नाही आहे. तर अभिषेकनी हे पिलिंग सोल्युशन मागवलं आहे. तर फेस मास्क टाईप आहे. तर मी म्हटलं बघूया, चला मला पण ते सूट होतं आहे का, कसा होतो आहे चेहरा. काही ना काही मी अशी करत असते. फेस मास्क टाईपच आहे, बट याचं टेक्स्चर जे आहे ते आपलं सिरम जसं असतं त्या टाईपमध्ये. तर ते आता लावून घेते, बघते मला सूट झालं तर मग मी कंटिन्युअस ते करेन. आणि अकिरा इथे येऊन मला सांगते की मला पण लावते का. मुलींना खूप जास्त वेड असतं ह्या सगळ्यांचं. मी जे काय करते ते सगळं तिला करायचं असतं. लिपस्टिकपासून सगळं लावायचं असतं, पण मी युजली तिला मेकअप वगैरे काही करत नाही. अगदी ऑकेजनली तिच्यासाठी मेकअप जो असतो किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या मी करते. पिलिंग सोल्युशन चेहऱ्याला लावलं तर ते 10 मिनिटांनी वॉश करायचं आहे. तर 10 मिनटं माझ्याकडे होते. सो मी विचार केला, चला माझं जे न आवडणारं काम आहे ते करून घेऊया. मला कपड्यांच्या घड्या घालायला बिलकुल आवडत नाहीत. हाताबरोबर करून घेतलं तर ठीक आहे, नाही तर मग ते साईडला राहतं आणि मग नंतर ढीग पडत जातो आणि खूप व्याप होतो मला. तुम्हाला असं कोणतं काम आवडत नाही आहे मला सांगा. मोस्टली बायकांचं असं असतं की कपड्यांच्या घड्या घालायला नाही आवडत. अजिबातच मला आवडत नाही. आणि बेड जो आहे तो सकाळीच मी क्लीन अँड नीट केला होता, पण अकिरा युद्धवीर खेळत होते खूप वेळ, त्यामुळे त्याच्यावर अशा क्रीज वगैरे आलात. तर परत एकदा मी तो साफ करेन. आणि काल मी बेडशीट चेंज केली. संडे होता काल पूर्ण दिवसात काही मी ब्लॉग वगैरे शूट नाही केला. तर काल बेडशीट चेंज केली, पण खूप मला कंटाळा आला होता म्हणून मी पिलो कवर तसेच ठेवून दिले. आता ते नंतर थोड्या वेळानंतर चेंज करेन, कारण ते मॅच पण होत नाही आहे. येलो आणि ब्लू काहीतरी विचित्रच दिसते. सो ते तर मी ठेवूच शकत नाही. तर थोड्या वेळाने ते पण मी चेंज करून घेईन. आज अकिरा आणि युद्धवीर दोघे पण स्कूलला नाही गेलेत, कारण रात्री खूप लेट झाला झोपायला. ऑलमोस्ट 2 वाजता ते झोपले. आणि माझं असं आहे ना की मी त्यांच्या झोपेच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करत नाही. एखाद्या दिवशी स्कूल बुडलं तरी चालेल, पण झोप पूर्ण झाली पाहिजे असं माझं मत आहे. कारण मध्ये एक घटना घडली होती की ज्याच्यामध्ये एक 8-9 वर्षाच्या मुलीला हार्ट अटॅक आला होता. तर त्याच्यावर जेव्हा डॉक्टरनी रिसर्च केलं तर डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की खूप सारे कारणं होती. त्यातलं एक कारण असं होतं की मुलांची झोप न होणं हे एक मेजर रिझन आहे की इतक्या लहान वयामध्ये मुलांना हार्ट अटॅक्स वगैरे येतात. तेव्हापासून मी अगदी पर्टिक्युलरली लक्षात ठेवते की मुलांची झोप ही झालीच पाहिजे 8 ते 9 तास. त्यानंतर अंघोळ वगैरे करून घेतली आणि हे जे पार्सल आहे ते आलं आहे, ते सॅटर्डेलाच आलं आहे. पण काल मी शूट नाही केलं म्हणून मी तसंच ठेवून दिलं. म्हटलं तुमच्यासोबतच ओपन करूया. एअर फ्रायरचं एक स्टँड आहे. एअर फ्रायरमध्ये तशी स्टँडची गरज पडत नाही, पण एका वेळेला एकच लॉट आपण एअर फ्रायरमध्ये लावू शकतो. तर हे स्टँड जे आहे त्यांनी ना आपण 2 लॉट लावू शकतो. म्हणजे खालच्या बाजूला एक आणि स्टँड ठेवून वरच्या बाजूला एक, असं डबल टायर करू शकतो आपण एअर फ्रायरमध्ये. त्यामुळे त्याचं हे मला वाटतं ना ग्रिलवालं वगैरे काहीतरी आहे, पण ते मी एअर फ्रायरसाठी यूज करणार आहे. मी आत्ता तुम्हाला सांगताना मी एक्झॅक्टली एक्सप्लेन नाही करू शकत आहे, पण मी जेव्हा पण करेन तेव्हा तुम्हाला सांगेन की एका वेळेला 1 लॉट लावणं आणि एका वेळेला 2 लॉट लावणं ह्या स्टँडनी कसं पॉसिबल होईल ते, कारण मी एक्सप्लेन नाही मला करता येतं जास्त. आणि माझी 2 नखं तुटली आहेत, एक करंगळीचं आणि एक अंगठ्याजवळच्या बोटाचं. सो बाकीचे आता 3 जी नखं आहेत ती पण मला आता काढून टाकायला लागतील. मी खूप 1-1.5 वर्षानंतर अशी नखं वाढवलीत. एकदा कट केली की मी परत सारखी वाढवत नाही. आणि अकिरा आणि युद्धवीर बाल्कनीमध्ये किचन सेटनी खेळतात. असं व्ह्यू जो आहे तो रेअर दिसतो माझ्या घरामध्ये. आणि आता युद्धवीर थोड्या वेळाने ती जी भांडी इकडे तिकडे फेकायला सुरुवात पण करेल. त्यानंतर आम्ही जेवण करून घेतलं आणि कट्टा एकदा साफ करून घेते. तसं तर जेवण बनवल्यानंतर झालेलंच असतं. सो आता फक्त वरवर क्लीन करून घेते एकदा, म्हणजे किचन एकदम फ्रेश वाटायला लागेल. आणि एखादा दिवस असं असतो ना की ज्या दिवशी खूप लवकर आवरतं सगळं. तसं आज झालं. आज आम्ही 12 वाजता जेवायला बसलो, कारण स्कूल नव्हता, स्कूलला मुलं गेली नव्हती, त्यामुळे सगळंच आवरलं. आणि एखाद्या दिवशी मात्र असं होतं की अगदी 3 वाजले तरी आवरत नाही. सो आजचा दिवस माझा एकदम फ्रेश जाणार आहे असं मला वाटतंय. आणि ना मी लिपस्टिक मागवली. काल मला काय सुचलं काय माहिती, ब्लिंकिटवरून मी काही वस्तू मागवत होते, तर त्यावेळेला मला लिपस्टिक पण दिसली. तर मला त्याची शेड खूप आवडली, सो मी मागवली. मला युजली रेड कलर वगैरे असा आवडतो, पण रेड कलर वगैरे आपण असं रेग्युलर बेसिसवर नाही यूज करू शकत. लाल भडक रोज लावून बसणं मला नाही आवडत. सो हा लाईट कलर आवडला, कारण बरेच दिवस झालं हे टिंटच मी यूज करत होते. दुसरं काही यूज करत नव्हते. ज्या कोणत्या लिपस्टिक्स आहेत त्या पण नव्हते यूज करत.
म्हटलं चला बघूया आता कसं वाटतं ते. पण शेड जो आहे तो खूप सुंदर आहे. अशा पद्धतीचा हा शेड आहे आणि याच्यामध्ये ना मोबाईलमध्ये थोडासा लाईट वाटतोय पण ॲक्च्युअलमध्ये तो डार्क आहे. डिशवॉशर धुवायला भांडी धुवायला लावली होती डिशवॉशरला. डिशवॉशर पण धुवून झालं आणि हे कॉपर बॉटमची भांडी जी आहेत ती मी तुम्हाला दाखवलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये की खराब होतात वगैरे, पण ऑलरेडी आता ती झालीच आहेत खराब, तर मी काय ती हाताने धुवत बसत नाही म्हणून ती धुवून घेतली. भांडी आता लावून घेते फटाफट आणि मग तुम्हाला भेटते. ही एक माझ्या घरातली अशी वस्तू आहे की ज्याच्याकडे माझं लक्ष जात नाही. कांदा बटाटे ठेवायचं हे स्टँड आहे आणि माझ्या लक्षातच राहत नाही ते साफ करायचं. त्यामुळं जेव्हा लक्षात येतं ना त्यावेळेला ते खूप घाण झालेलं असतं. एकतर धूळ येते इथं, तर ती धूळ सगळी बसते त्याच्यावर. काय माहिती, नेहमीच आहे. नेहमी मी लक्षात ठेवते की 15 दिवसातून एकदा हे काढायचं आणि साफ करायचं, पण माझ्या लक्षातच राहत नाही. आज सकाळी अचानक मला आठवलं की मला साफ करायचंच आहे आज कुठल्याही परिस्थितीत, तर मी ते करून घेते आता. आणि काही त्याच्यामध्ये ना मी पिशव्या ठेवायचे, म्हणजे कांदे बटाटे किंवा लसूण तसे जे बॅग्स मिळतात त्या बॅग्सच तशा ठेवायच्या. तर त्याच्यावर पण एक तोडगा शोधून काढला आहे मी, आता ते पण करून घेते. पहिल्यांदा हे सगळं जे आहे ते साफ करून घेते. एकदा सगळं क्लीन झालं ना की खूप बरं वाटतं मला, असं आरामात म्हणजे रिलॅक्स वाटतं की चला सगळं झालं, सगळं छान वाटतंय. तर माझी बेडरूम दुसरी जी रूम आहे ती फारशी तुम्हाला दिसत नाही कारण ती स्टोअर रूम टाईपच आहे, तर त्याचं पण मला थोडंसं डिक्लटर करायचं आहे. वस्तू ज्या आहेत त्यातल्या काढून टाकायच्यात, तर ते पण ज्या दिवशी करेनच मी आता 1-2-4 दिवसामध्ये. भंगारला पण बऱ्याच गोष्टी द्यायच्यात, तर ते पण तुमच्यासोबत शेअर करेन. घर असं सुटसुटीत स्वच्छ असलं की मनाला असं एकदम कसं प्रसन्न वाटतं. ओके, तर आता इथे नवाब तर तुम्हाला नाही दिसत आहे, पण नवाबबद्दल एक क्वेश्चन येतो जे की मला व्हॉइस ओव्हर देताना आठवलं. त्यांनी 2 वेळा विचारलं होतं. तर नवाबचं मी कसं ॲडजस्ट करते, तर नवाबला मी 2 टाईम फिरायला नेते. सकाळी एकदा 10 वाजता आणि संध्याकाळी एकदा. अभिषेक जेव्हा असतो तेव्हा संध्याकाळचा वॉक त्याचा खूप मोठा असतो. युज्युअली तो घरामध्ये सुशी असले काही प्रकार करत नाही, पण काही वेळेला असं होतं ना की मला वेळ होतो बाहेरून यायला, 7चं 8:30 होतात, तर त्यावेळी मात्र त्याला कंट्रोल होत नाही कारण सकाळी 10 वाजता बाहेर त्याला नेलेलं असतं आणि संध्याकाळचे म्हणजे जर रात्रीचे 8-8:30 वाजले तर त्याला कंट्रोल नाही होत. अशा वेळी तो करतो. काही वेळेला तो मुद्दामून करतो, म्हणजे तसं काही नसतं त्याचं कंट्रोल होत नाही वगैरे, पण आम्ही त्याला बाहेर घेऊन गेलो नाही. बराच वेळात आम्ही 1 तासासाठी म्हणून गेलो किंवा त्याला असं वाटलं की खूपच वेळ गेलेत मला एकट्याला सोडून, तर मुद्दामून तो असं काहीतरी करतो. नाही तर मग त्याला चांगली सवय आहे की, आणि ही जी ब्रीड आहे चाव जी ब्रीड आहे ती म्हणजे यासाठीच ते लोक फेमस आहेत की ते लोक जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं जर त्यांना ट्रेन केलं आणि जास्त काही त्यांना अशी बुद्धी नसेल नवाबसारखी की बाहेर गेलेत म्हणून सू करा, तर ते 2 दिवस तुम्ही सू करायला नेलं नाही तर 2-2 दिवस अडवून ठेवतात. आणि तर हेच आहे त्याचं रुटीन. केसांच्या बाबतीत म्हटलं तर त्याचा एक पिरियड असतो केस गळण्याचा, त्याचवेळी नवाबचे केस गळतात आणि बाकीच्या वेळेला इतके गळत नाहीत. ज्या दिवशी मी ब्रश मारते त्यावेळी ते ब्रशमधूनच येतात, म्हणजे इतका केसाळ प्राणी आहे की वाटेल तो केस गळतात वगैरे त्याचे, पण असं नाही आहे. आणि ना ही तार जी आहे ती माझ्या हाताला लागली आणि रक्त आलेलं पण मी शूट केलेलं, पण ते ह्या ॲपला म्हणजे काय बोलतात या ॲपमध्ये ते येतच नाही आहे. असा व्हिडिओ तो लागतोय पण ॲपला ह्या सपोर्ट करत नाही आहे तो व्हिडिओ की काय माहिती की हे ॲप त्याला सपोर्ट करत नाही आहे, एरर दाखवते. तर असं तार खेचली मी, निघत नव्हती म्हणून हाताने, तर ती मला लागली आणि मग ठीक आहे सोडलं. आता थोडीशी हळद लावली आणि लागले दुसऱ्या कामाला. तर नवाबबद्दलच्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील आय होप. आणि तुम्ही ना व्लॉग पूर्ण बघत जा कारण मी बऱ्याचदा बऱ्याच गोष्टी सांगते व्लॉगमध्ये, पण तुम्ही स्किप करून पुढे ढकलून बघता, त्यामुळे मग ते तुमच्याकडून मिस होऊन जातं. तर उद्याच्या वगैरे ब्लॉगमध्ये हेच सुरुवातीलाच मी सांगेन. आता हे ब्लिंकिटचे जे पिशवे आहेत, मी खूप ब्लिंकिटवरून सामान मागवते कारण मला बाहेर जाते विसरते, मग बऱ्याच गोष्टी या इझिली ब्लिंकिटवर मिळतात आणि येतात पण. तर ह्या माझ्याकडे भरपूर पिशव्या आहेत ब्लिंकिटच्या ज्या मी साठवून ठेवल्यात. तर ह्या मी कट करून व्यवस्थित या कांदा बटाट्याच्या याला लावेन. तर हे कांदा बटाट्याचं जे स्टँड आहे त्याच्यासाठी प्रॉपर ते तसेवाले त्याचे पण हे मिळतात की सिलिकॉनचे काहीतरी पॅड वगैरे असतात ते पण मिळतात, पण त्याची गरज नाही. आपण घरच्या घरी या सगळ्या गोष्टी करू शकतो. आधी मी हॉपस्कॉचचे ठेवायचे, हॉपस्कॉचचे जे असतात पिंक कलरचे कपड्यांचे ते ठेवायचे, पण ते पण मग नंतर हळूहळू हे कांदे बटाट्याकडे दुर्लक्ष होत तशाच पिशव्या ठेवायला लागले. ते इझी पडायला लागलं, काम कमी व्हायला लागलं. पण आता आहे थोडासा उत्साह मला. तर ह्या ब्लिंकिटच्या ज्या पिशव्या आहेत त्या घेते आणि त्या व्यवस्थित लावते आणि मग त्यामध्ये कांदे बटाटे जे आहेत ते ठेवते. आणि
आणि मला तुम्हाला आता काय सांगायचं होतं मी विसरलं. हां, आणि बाकीच्या ज्या आता पिशव्या आहेत खूप साऱ्या आहेत, तर त्या पण मी ठेवून देईन, कारण मला ॲज अ लायनर ते ज्या कपाटाला मी टेकून बसली आहे त्या कपाटामध्ये पण ॲज अ लायनर मला ते यूज करता येईल. माझी झोप पूर्ण झालेली नाही आहे, रात्री खूप वेळ झाला झोपायला आणि झोपेची गरज आहे मला. झोपेन मी आता थोड्या वेळाने. आणि जे पिलिंग सोल्युशन आहे ते खरंच खूप छान आहे, मस्त एक वेगळा ग्लो आला. ते जर मी रेग्युलरली यूज केलं ना तर छान होईल, म्हणजे छान वाटेल एकदम. तर मी यूज करेन आता वीकली, ते खूपच आवडलं आहे मला. तर आणखी एक गोष्ट तुमच्यासोबत मला शेअर करायची आहे, ती म्हणजे ज्या दिवशी मी गुरुवारचा रुटीनचा व्लॉग अपलोड केला तर त्यावेळेला मला 2 कमेंट अशा आल्या की तू स्वामींचं सारामृत वाचायला सुरुवात कर, स्वामीचरित्र सारामृत. तर मी आधी वाचायचे, रोज एक अध्याय वाचायचे, पण ते काही कंटिन्यू करता नाही आलं. तर मी आता ठरवलं की 3 अध्याय रोज वाचायचं आहे आणि पूर्ण झाल्यानंतर परत एक अध्याय वाचायचं. तर आजपासून मी सुरुवात करणार आहे. सकाळच्या गडबडीत तर नाही होत, बघू म्हणजे कसं जमतंय. सध्या तरी आत्ता पुरतं तरी मी ठरवलंय की दुपारी आता वाचेन, हातपाय वगैरे धुवून सगळं आवरल्यानंतर पोरांना थोडंसं झोपवेन आणि शांत आणि वाचेन. आणि मला असं वाटतं ना की स्वामी हे कोणाच्या तरी तोंडून बोलत असतात, तर कदाचित स्वामींची इच्छा असेल की मी स्वामीचरित्र सारामृत वाचावं, म्हणून एकाच ब्लॉगवर वेगवेगळ्या दोघांनी अशी कमेंट, म्हणजे दोघींनी कमेंट केली होती. त्यामुळे मी अगदीच मनावर घेतलं. तर आजपासून मी स्टार्ट करते आणि आता मग मुलांना झोपवते आणि वाचायला घेते. स्वामींची इच्छा असेल की मी वाचावं, मुलांना झोपवून वाचायला घेते. त्यांची खूप गडबड गोंधळ सुरू आहे, कारण उशिरा उठलेत ना. तर आता हे नाही आहे, म्हणजे उशिरा उठल्यामुळे त्यांना झोप वगैरे काही आता नाही आहे, पण जबरदस्ती झोपवायला लागणार, कारण मग मला वाचून येत देणार ते. तर करते सुरुवात, तुम्ही सांगितलंय त्याचमुळं सुरुवात करते. मी खरंच असं मानते की जेव्हा असं कोणी काय सांगतं तर स्वामी कोणाच्या तरी तोंडून बोलतात असं मला वाटतं, माझी श्रद्धा आहे ती. तर चला, हा होता आजचा ब्लॉग. एवढासाच होता, मे बी मोठा पण झाला असेल, पण खूप काही मी शूट करू शकले नाही, कारण सेम डे मला अपलोड करायचा होता. एखादी तरी सुट्टी, एक दिवस विश्रांती पाहिजे, म्हणून काल रविवारी मी काहीच शूट केलं नव्हतं, पूर्ण आरामात दिवस गेला. तर चला, हा ब्लॉगचा एंड करते. हां 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 पूस काहीतरी सांडल्यानं विचारतोय, पुसू का मॉपनी. तर पुन्हा भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग.